आज आपला 69वा गोळक कट्टा वेगवेगळ्या क्षेत्राच्या व्यक्तींना आपण इथून बोलवून त्यांचा जीवनप्रवास समजून घेतो. ऑगस्ट 18 मध्ये याची सुरुवात झाली आणि आज आपण 69व्या कार्यक्रमापर्यंत पोहोचलोय. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहे. खरं तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल की कार्यक्रम वेगळा ठरलेला होता. खरं म्हणाल तर मान्यवर वेगळे होते आणि अचानक काही अडचण आल्यामुळे मी आमच्या सायलीला फोन केला, मेसेज केला. म्हटलं सायली असंच आहे, मी तुला पुढे बोलवणार होतो पण आजचा जमणार आहे का? म्हणाले आदेश द्यायचा आणि मी यायचं. असं तिने खरं तर मान्य केलं. त्याच्याबद्दल आपण आधी तिला काळजी तिने स्वागत केलं आणि आता आपण मान्य म्हणून मी त्यांना बोलावतो इथे मंचावर. एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि गायन विशारद, कीर्तन अलंकार असा त्यांचा परिचय आहे. आज आपण त्याचा प्रवास समजून घेतो. यामुळे बस आपण सुरुवात करूया. तुमच्या आपण लहानपणापासून सुरुवात करूया की तुमचं लहानपण आणि प्राथमिक शिक्षण, जन्म कुठे झाला इथपासून आपण सुरुवात करू. नमस्कार. सर्वप्रथम मला या ठिकाणी गप्पा मारायला, मी त्यांना म्हटलं की मला मुलाखतीला बोलावू नका, मी गप्पा मारायला येते. त्याप्रमाणे मला इथं बोलावलं म्हणून प्रथमतः काकांचे आभार मानते. आणि खरंच तुम्हा सर्वांसमोर बोलण्याआवडी आणि वेगळं काही सांगण्याआवडी मी नक्कीच मोठी नाही. समर्थ म्हणाले, ऐसा मी वास करू श्रोते परमेश्वराची केवळ, त्यांची पूजा वाचा करणं स्वरूप आहे. या नात्यानं तुम्ही सर्व माझ्यापेक्षा मोठे आहात. माझे गुरु, आई वडील, सासू सासरे, आमच्या काळे काकू आणि अन्य सर्वजण इथं माझ्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्या सर्वांना वंदन करते. आणि जेवढं काही त्यांना विचारायचंय, खरं तर मला आता ते कैद्याच्या ह्याच्यात आल्यासारखं वाटते. ते कैदी आल्यावर कसं भीती वाटते, त्याप्रमाणे त्याने ती बंदूक रोखली आहे आणि प्रश्न सुरुवात करता येते. पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगते. जन्म माझा चिपळूणचा आहे. आधी आम्ही सर्वजण मुळे सर्व फॅमिली आम्ही आधी चिपळूण लावतो आणि चिपळूणवरून हळूहळू म्हणजे बाबांच्या नोकरीतली स्थित्यंतर बघून आम्ही निवळीला आलो. आमचं जे मूळ गाव आहे मुलांचं तिथे. आणि मग तिथं आल्यावर लक्षात आलं की माझा दादा तिथल्या शाळेत जायला लागला, माझा ओंकार तिथल्या शाळेत जायला लागला. आणि तिथं आल्यानंतर लक्षात आलं की इथं शिक्षणाची सोय एवढी म्हणावी तशी प्रगत नाहीये. आणि आपल्या मुलांना जर चांगलं शिकवायचं असेल तर आपण त्यासाठी रत्नागिरीत जायला हवं. या दृष्टीनं आई आम्हाला दोन्ही मुलांना घेऊन आम्हाला रत्नागिरीत आली. आणि आम्ही ब्लॉकमध्येच आम्ही आमचं शिक्षण सुरू झालं. वडील जाऊन येऊन होते. वडील सुरुवातीच्या काळामध्ये निवडीत आंब्याचा व्यापार वगैरे करत होते. आणि त्यानंतर मग बाबांनी पूर्ण वेळ BEd करून शिक्षकाची नोकरी पत्करली आणि आम्ही सगळेजण म्हणजे बाबाही आमच्यासोबत रत्नागिरीत येऊन राहिले. आणि आमचं सगळं शिक्षण परशुरामचंद्र अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर इथं 4थी पर्यंत आणि पुढे पाटेकर स्कूल असं 10वी पर्यंत माझं सगळं शिक्षण पाटेकर स्कूल या शाळेमध्ये झालं. गाण्याची आवड शाळेत असताना झाली की आधीपासून वाटत होतं? हा, याचं सगळं क्रेडिट आई बाबांकडेच जातं सुरुवातीपासूनच्या काळातलं. कारण मुळात काय म्हणतात, त्यांच्याकडे आहे म्हणून ते माझ्याकडे आलंय. त्यांना दोघांनाही आवड होती भयंकर. आणि मला आठवत आहे त्याप्रमाणे त्यांना संगीत नाटकं बघायची खूप आवड होती. त्यामुळं आणि मी लहानपणी भयंकर रडकी होते असं त्यांचं एक स्पष्ट मत आहे की त्यामुळं नाही रडतच होते. सुरात तर त्यांनी शोधलं नाही. त्यामुळं रात्र करायचं काय म्हणून बाबा संगीत नाटक लावून बसायचे. आणि कट्यार कागद भोसली पासून सुरुवात झाली ते आता काम करेपर्यंत. आणि कोणी गाणं म्हणायला सांगितलं, जनरली आपल्या लहान मुलांना सगळ्यांना गाणं म्हणायला सांगतात. तर पहिलंच गाणं मी म्हटलं तर दिन गेले भजना विन झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं तेव्हा त्या गाण्याची आवड होती ते आणि आता खरं होत आहे.
3-4 वर्षी असेल साधारण. आणि त्यानंतर मग मी परशुराम संतामध्ये म्हणजे बालवाडीमध्ये आले तेव्हा आईचा पहिला हेतू होता की 2 खोल्यांच्या घरामध्ये फार मोकळं राहायची सवय झाली, अंगणाची सवय झाली की ते 2 खोल्या नकोशा वाटतात. आणि मग आईनं थोडक्यात कुठेतरी ही बिझी राहिली पाहिजे. आणि प्रसंग त्याच वेळेला असा घडला की आमच्या शाळेमध्ये काळेबाई नावाच्या शिक्षिका अजूनही आहेत तर त्या पेटी वाजवत होत्या सुरुवातीला, म्हणजे मुलांची गाणी बसवून घेणार. आणि मी आईला घरी येऊन सांगितलं की ह्या ते जे काही वाजवत आहेत ते खूपच छान आहे, म्हणजे एवढं तेवढं बोलायची पण ही नव्हती, पण ते काय ते वेगळं आहे आणि तिथं आपल्याला जायचंय. म्हणून आईनं मग चौकशी केलं आणि त्या तिथंच आमच्या घराच्या पुढेच त्या शिवालयामध्ये त्या राहत होत्या. त्या मग हळूहळू खांद्यावरनं म्हणजे कडेवर उचलून घेऊन चॉकलेट देईन, कॅडबरी देईन, काहीतरी ज्यूस करून देईन या आमिष दाखवून आई मला त्या क्लासला घेऊन गेली. आणि इतकी म्हणजे बालवाडीचं पहिलं वर्ष म्हणजे आता काय 5-6 वर्ष असेल साधारण. आणि त्यावेळेला हात सुद्धा भांड्यावरती पुरत नव्हता, म्हणजे मॅडम हात भात्यावरचा ठेवायच्या आणि मी फक्त ते सुद्धा वाचता येत नव्हतं. मग ते रंग की हिरवा रंग म्हणजे 6, निळा रंग म्हणजे रे, असं त्या म्हणजे ते बाईंचं कौशल्य होतं, कारण त्या शिकवत होत्या आम्हाला. त्यामुळे ते रंगांवरनं ती सूर दाबायचे. आई सुद्धा लिहिताना वेळ स्केच पेनने लिहून द्यायची, म्हणजे अजून त्या वया आहेत की स्केच पेनने लिहिलेलं असायचं की 6 रे ग, मग तसं वाजवायचं. मग काही वर्षांनी आई बाबांनी पेटी घेतलेली माझ्यासाठी मुद्दाम की हिला आवडते ना, म्हणजे जमेल हिला असं वाटतंय. बसून हळूहळू पेटी. आणि मग शाळांमधून म्हणजे आमच्या जोशीबाई पण इथं आहेत मुख्याध्यापिका, तर शाळांमधूनच सुरुवातीच्या काळामध्ये समूहगीतांमध्ये असेल किंवा विविध ह्या स्पर्धांमधून हळूहळू आपल्याकडे गाणं सुद्धा थोडंसं सूर आहे असं लक्षात आल्यावर मग एक गुरुकृपा मंडल कार्यालयामध्ये एक मोठा गाण्याचा कार्यक्रम झाला होता. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि सगळ्या रत्नागिरीतल्या ज्या मान्यवर गायिका होत्या, म्हणजे इथंच मुलाखत झालेल्या मुग्धाताई, मुग्धा भट सामंत, नंतर परांजपे मॅडम, मी ज्यांच्याकडे शिकते त्या संध्या सुर्वे, अशा सगळ्या रत्नागिरीतल्या गुरूंचा एक गाण्याचा कार्यक्रम झाला होता. आणि त्यावेळेला आई मला म्हणाली, मांडीवर होता, मी तिच्या मांडीवर तुमचा कार्यक्रम बघितला होता, तर ती म्हणाली ह्यातल्या तुला ज्यांच्याकडे आवडतंय त्यांच्याकडे आपण तुला गाण्याच्या क्लासला घालूया. आणि तेव्हापासून मग संध्या सुर्वे मॅडमची निवड, म्हणजे त्या जरा आधी तुम्ही बघितलंय त्यांना तर थोड्याशा दिसायला लहानसर आहेत, त्यामुळं ह्या कोणी बाई नाहीयेत आणि आपल्याला ह्यांची भीती वाटणार नाही, जमेल या दृष्टीनं मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. गायनातल्या गुरु त्याग गायनातल्या गुरु पूर्ण गायन विषयापर्यंत तुझा प्रवास आहे. पूर्णपणे त्यांच्याकडे, म्हणजे आता सद्गुरु वर्णवे ना जेथे माया स्पर्शू शकेना, त्यामुळे ताईचं वर्णन करणं मला खरंच खूप कठीण जातं. कारण मी तिला कायम दुसरी आई म्हणत आले की ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला अ आई शिकवते त्याप्रमाणे संध्याताईनं मला स्वरांची अ आई स्वर म्हणतात ते सगळे, म्हणजे इतके की आमची अर्धा वेळ तिथं भांडणं चालायची. कारण सगळे आम्ही लहान दुसरी तिसरीच गेलेलो क्लासला, त्यामुळे तेवढा सिन्सिअरनेस आधी येत नाही कुठल्याच गोष्टीचा. पण न चुकता दर रविवारी, शनिवार रविवार क्लासला जायचं. आणि सगळ्यात वाईट काय म्हणजे आता ते कॉलेजची मुलं पण आहेत, रविवार जाणं हे दुःख असतं त्या काळामध्ये. फुकट गेला असं नाही, पण ते सकाळी उठायला लागायचं ना, त्यामुळं हा म्हणजे सगळेजण कटकट पहिली ही असायची की सगळेजण रविवारी उशिरा उठतात आणि मला सकाळी उठून क्लासला जावं लागतं. आणि काय व्हायचं, संध्याकाळी तशी कडक आहे, जी ख्याल गायकी विकसित व्हायला हवी, ती ख्याल गायकी हळूहळू विकसित म्हणजे रागधारी विकसित केली जाते. स्वर लावायचा कसा, स्वराची साधना कशी करायची. एकच लक्षात घ्या, आपण सगळे शास्त्रीय संगीताचे जाणकार मंडळी आहात, 5च स्वर आहेत समजा भूप रागामध्ये, तर हे 5 स्वर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने
वेगवेगळ्या स्वर लगावाने तुम्ही पाऊण तास गायचे, तर किती कठीण असेल ते. म्हणजे 5च स्वर आहेत, पण ते खेळवून ठेवताना तुम्ही किती वेगवेगळी कॉम्बिनेशन करू शकता. मग त्याच्यात परतपणा येता कामा नये, रिपिटेशन येता कामा नये. मग हा अभ्यास साधारण मध्यमाच्या काळामध्ये, म्हणजे मध्यमाच्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये केला जातो. आणि जसं तुम्ही विशारदला जाता, थोडक्यात ते ग्रॅज्युएशन आहे तुमचं संगीतातलं. मग एखादी व्यक्ती ग्रॅज्युएट होताना त्याच्याकडे किती ज्ञान अपेक्षित आहे, तर ख्याल गायकी म्हणजे 4 लोकांसमोर गायची सवय हवी, म्हणून रंगमंच पहिला घेतला जातो. त्यानंतर म्हणजे त्याला रंगमंचाला खूप जास्त मार्क आहेत, कारण तुमच्या समोर 10 संगीतातली जाणकार मंडळी बसवली जातात. आणि आपल्याकडे नियम आहे, म्हणजे अजूनही आहे, की त्या दिवशी म्हणजे माझी संध्याताई सुद्धा सगळ्यांना मुद्दामून फोन करायची की कार्यक्रम ऐकायला या. हेतू एवढाच की 10 लोक आपल्या समोर गाण्यातले मोठे बसले, तर तुम्ही काय कसं गाल, किती तयारीनं गाल. त्यामुळे रंगमंच ही सगळ्यात मोठी परीक्षा असते. आणि मग थेरी. अनेक जणांना वाटतं की शास्त्रीय संगीतात लेखन काय करायचं, त्यात काय आहे, त्यात काय कठीण नाही. पण जसं जसं तुम्ही ह्या परीक्षा देता तसं तसं त्याचं महत्व तुम्हाला कळतं, की एखादं स्वर नोटेशन तुमच्या समोर दिलं तर ते वाचायचं कसं. म्हणजे जशी आपली इंग्लिश मराठीची लिपी आहे तसं संगीताची लिपी आहे, मग ती वाचायची कशी, किंवा हे शास्त्र कसं आहे. म्हणजे शास्त्र अधिक कला बरोबर संगीत आहे. मग हे शास्त्र कसं आहे, साच्याच ठिकाणी काय येतो, रेच्याच ठिकाणी काय येतो, आपल्या गळ्यात काय शास्त्र आहे की जिथून सा येतो, रे येतो. हे शास्त्र तुम्हाला या परीक्षांमधून अभ्यासाला मिळतं. त्यामुळे त्या परीक्षा महत्वाच्या आहेत. त्याचे 2 पेपर होतात आणि मुख्य परीक्षा आतमध्ये होते, जिथे तुम्ही मोठा तांदुळा घेऊन प्रश्न अपेक्षित आहे. आणि ते जे काय विचारतील ते म्हणजे ते आपण सांगू शकत नाही. एक वेळ लेखी परीक्षेत आपण प्रेडिक्शन करू शकतो की अमुक प्रश्न येईल, पण परीक्षकांसमोर आपल्याला काहीच कळत नाही की ते कुठले प्रश्न विचारतील. साधारण विशारद होईपर्यंत तुम्हाला 60-70 लाख म्हणजे झालेले असतात. त्यामुळे विशारदला असलेले ते 70 लाख आणि मागचे पहिले सगळे, म्हणजे पहिला प्रश्न त्याने मला विचारला, तुम्हाला भूक गाऊन दाखवशील का. आत्ताही म्हणजे विशारदच्या मुलीनं भूक गाणं ही मोठी परीक्षा आहे. आपल्याला वाटेल भूक काय गायचा, यमन काय गायचा, पण तसं नाहीये. तो विशारदच्या लेवलने गायचा हा अभ्यासक्रम मोठा असतो. आणि त्याप्रमाणे गंमत सांगायची म्हणजे विशारदला आता सुद्धा 2 परीक्षा आहेत, विशारद प्रथम आणि विशारद पूर्ण. पण आमच्या वेळेला असा गोंधळ झाला होता की नवीन अभ्यासक्रम आला होता आणि नवीन अभ्यासक्रमानुसार 3 परीक्षा विशारदच्या द्यायच्या असं झालं होतं. आणि अर्थात बालसुलभ याने मी काय म्हणतो, छे आता आपण चांगल्या 2 करून सुटलो असतो, पण आता आपल्याला 3 द्यायला लागणार. त्यानुसार मला म्हणायचं सुरुवात तर कर, मग बघूया. म्हणून मी 11वीत असताना विशारद प्रथम दिली. ते झालं नाही, तो सगळ्या मंडळांनी त्या अभ्यासक्रमावर थोडीशी बंदी आणली, कारण थोडासा कठीण अभ्यासक्रम झाला होता. किंवा जो भाकंडे पलुसकरांनी जो केलेला अभ्यासक्रम आहे तो कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न झाला त्यातून. आणि परत आलं की नाही 2 परीक्षाच घेऊया. याच्यात माझी 1 परीक्षा झाली होती आणि नियम कसा निघाला, एकतर तुम्ही नवीन प्रमाणे 2 द्या किंवा जुन्याप्रमाणे 2 द्या. काही करून मला 2 परीक्षा द्याव्याच लागणार होत्या. पण मॅडमचं म्हणण्याचं पडलं, ताईचं म्हणण्याचं पडलं की जुना अभ्यासक्रम हा या सगळ्यात मोठ्या लोकांनी अभ्यास करून लिहिलेला आहे, त्यामुळे तो जुन्याप्रमाणे दे. त्यामुळे माझे अधिक रॅक झाले. म्हणजे ह्याचाच फायदा झाला खरं तर माझा, की विशारदचे पहिले राग होऊन अधिक नवीन राग माझे झाले. आणि त्यानुसार मी उठवायला असताना संगीत विशारदची पदवी घेतली. आपण अभिनंदन करूया गाण्यावरून. आणि हे गाण्याचं झालं आणि कीर्तनाची आवड कधी लागली आणि त्याचा प्रवास कसा आहे. कीर्तनाचा प्रवास तो खरं तर प्रवास म्हणजे ते माझ्या नशिबात होतं लिहिलेलं असं म्हणेन. की असं कोणी लहानपणापासून मी कीर्तनकार होईन असं कोणी जन्माला आले नाही ठराविक सोडता. पण तो सगळा प्रवाह कीर्तनाकडे गेला.
याचं कारण पुन्हा ह्या सगळ्या गोष्टीच्या मनाशी जातं की घरात असलेलं आमचं वातावरण. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 10वी पर्यंत आमच्या घरात टीव्ही नव्हता. म्हणजे रत्नागिरी सारख्या शहरात येऊन सुद्धा आई बाबांनी बाकी अन्न लाड पुरवले पण टीव्ही घेतलेला नाही. त्यामुळे पहिली सवय अशी होती उठल्या उठल्या की आज वाचायला काय, चहा नंतर आधी वाचायला काय, आणि मग वाचायला काय, मग ती लायब्ररी सुरू झाली. आणि घरात आजही तुम्ही येऊन बघू शकता माणसांपेक्षा माणसं कमीच आहेत, सगळं घरभरांचं पुस्तकच आहेत. आणि ती आता इथे सवय सासरी सुद्धा झाली. हा, वैभव पुस्तकांचं वैभव आहे. आणि आपसूक वाचनाची आवड झाली. आणि सगळ्यात मोठा आम्हाला लाभलेला सहवास म्हणजे आदरणीय फडके शास्त्रींचा. संतांच्या शेजारी राहायला मिळालं, ऋषींच्या शेजारी राहायला मिळालं. त्यामुळं इतकी मोठी मोठी माणसं त्यांच्याकडे येत होती की आम्हाला त्यांचा सहवास खूप सहज लाभला. म्हणजे आता जे जयंत नारळीकर जे शास्त्रज्ञ गेले तर ते आजोबांना भेटायला आले होते आणि आमच्याकडे बेल बसवलेली होती. आजोबांनी हात मारता एवढं अंतर नव्हतं म्हणून ते बेल वाजवायचे आणि बेल वाजवल्यावर सहज खाली बोलावलं मी. आणि तेव्हा मला तर माहित पण नव्हते की ते एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत. तर एवढी सगळी माणसं त्यांच्याकडे येत होती. आणि तिथून रोज ह्या 8वी 9वी 10वीच्या मुलांना आजोबा संस्कृत शिकवायचे. त्यावेळेला मी सुरुवातीच्या काळामध्ये असंच गंमत म्हणून जायचे. मग म्हणाले गीतेचं पुस्तक घेऊन बस. मग त्यांच्याबरोबर आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांबरोबर मी प्रत्येक क्लास बरोबर मी बसायचं. हा, म्हणजे 8वीचं झाला घरी आलं, 9वीचं झाला घरी आलं असं नाही. 8वीच्या मुलांबरोबर पण मी बसायचं, 9वीच्या मुलांबरोबर. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे अध्याय सुरू होते. रोज 5 सुरुवातीचा आजोबांचा दंड कसा होता की 5 संस्कृतचे गीतेचे श्लोक म्हणायचे आणि मग पुढे त्यांच्या अभ्यासाला सुरुवात. याप्रमाणे फडके शास्त्रीयांनी संस्कृतची जी बीज होती ती त्यांच्याकडनं मिळाली. गाण्याचा हळूहळू इकडे सुरू झालेला प्रवास होता. आणि कीर्तनासाठीचे हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की वाचन म्हणजे अध्यात्माची हळूहळू आवड, संगीत आणि संस्कृतचं थोडं ज्ञान. असा 10वी पर्यंत सगळा अभ्यास सुरू होता. म्हणजे कीर्तनासाठी म्हणून नाही, अभ्यास म्हणून अभ्यास सुरू होता. त्यात माझी मावशी म्हणजे अभ्यंकरबाई त्या संस्कृत त्यांनी असं पक्क व्याकरण करून घेतलेलं की काही झालं ग मग गच्छतु गो म्हणजे जाणे, हे असंच पाठ करायचं. म्हणजे मराठी क्रियापद, इंग्लिश क्रियापद आणि संस्कृत क्रियापद असेच पाठ करून. हा, त्याच्यानंतर जे जोशी कुटुंबी आहेत, 18 जोशी कुटुंबी आहेत सगळेच जण, नैरे जोशी असतील, नाना जोशी असतील, किरण जोशी सर असतील, या सगळ्यांनी तेव्हा काय केलं तर मला पेटीच्या साथीला नेलं. म्हणजे मी साधारण पेटीची साथ करत होते आणि मी त्याला सांगायचे की मी प्रॅक्टिसला येईल, प्रॅक्टिस करेन की मग पेटीची साथ करेन. या अनुषंगाने मी खूप जणांना, त्यांच्या कुटुंबियांपैकी अनेक जणांना कीर्तनाच्या साथी केल्या. आणि जेव्हा मी 11वी मध्ये गेले, 10वीची सुट्टी साधारणपणे ती अशीच फुकट जाते आणि त्या कालावधीमध्ये मी त्यांच्याकडचं कीर्तनाचं पहिलं शिक्षण घेतलं. ते आदरणीय नंदकुमार कर्वे पनवेलचे, ते नाना जोशींचेच व्याही आहेत. तर त्यांनी एक शिबिर घेतलं होतं लहान मुलांसाठी, लहान कीर्तन शिबिर घेतलं होतं. आणि 10वीची सुट्टी आहे, वेळ जायला काहीतरी चांगलं करावं या हेतूनं मला किरण जोशी सरांनी फोन केला की या शिबिराला तू पेटीची साथ करायला येशील का. तर मग मी पेटीची साथ करायला सुरुवातीला गेले आणि ती साथ करता करता त्यांनी काही संस्कृतचे प्रश्न विचारले, काही पहिले श्लोक म्हणायला सांगितले, मग गाण्याचं सांगितलं, मग एखादा अभिनयाचा भाग करून सांगितला. आणि ह्याची निम्मी उत्तरं मी दिली त्या साथ करता करता. म्हणजे मी गेले होते खरं साथीदार म्हणून. मग त्या कर्वेबुवांनी मला असा प्रश्न विचारला नाही, जर तुला एवढं संस्कृत येत आहे, जर तुला एवढे गीतेचे अध्याय येत आहे, तुला गाण्याचं एवढं ज्ञान आहे, तुझं वाचन चांगलं आहे, पण मग तूच का नाही कीर्तन करत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या कीर्तनाला लागतात त्या तुझ्याकडे आहेत, तर मग तूच का नाही कीर्तन करत. म्हटलं छे. आणि सुरुवातीचा सगळ्यांचा एक नकार असतो की छे कीर्तन म्हणजे आपण नको. आणि 11वीचा जो कॉलेजचा काळ असतो त्याच्यात कुठे नऊवारी वगैरे नेसून उभं राहायचं असं सगळ्यांनाच होतं. म्हणजे पण नंतर ते की हा नाही, हीच गोष्ट आपल्याला
कशासाठी आहे, आपण इतर काही करायचं नाही. आणि मग त्यांनी कीर्तनं बसवून सुरुवातीच्या काळात स्क्रिप्ट देऊन बसवून घेतली आणि मग एक एक कीर्तन सुरू झालं. त्यातले कीर्तनातले गुरु तुझे पुढे पुढे जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो म्या गेला गुरु जाण, या न्यायानं अनेक गुरु कीर्तनामध्ये मी केले. त्यातले म्हणजे अजून माझं शिक्षण त्यांच्याकडे चालू आहे. त्यातले पहिले म्हटलेले मी नंदकुमार कर्वेकरचे. त्यानंतर दुसरं ज्यांच्याकडे मी कीर्तन अलंकारचं प्रशिक्षण घेतलं ते आदरणीय चिपळूणचे महेश बुवा काणे, त्यांच्याकडे अजून शिक्षण सुरू आहे. त्यानंतर रत्नागिरीतल्या स्त्री कीर्तनकार, कारण मुळात प्रश्न असा आला की स्त्री कीर्तनकार आहेत की नाही, कारण माहिती होतं पण रत्नागिरीत कोणी आहेत की नाही असा प्रश्न झाल्यावर मग मला विशाखाताई त्यांच्याकडे जाणं झालं. त्यानंतर किरण दादानी अनेकदा, तुम्हाला माहितीच आहे की त्यांनी अनेकदा मला तुला काय स्क्रिप्ट हवंय घेऊन जा, तुला काय आख्यान हवंय घेऊन जा असं म्हणून त्यांनी मला खूप, नाना काकांनी काही कीर्तनं शिकवली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या दोन व्यक्ती आहेत ज्यांना मी आता काय म्हणायचं कीर्तन क्षेत्रात आदर्श म्हणून बघते. त्यापैकी प्रथम म्हणजे मकरंद बुवा रामदास. त्यांची कीर्तनं म्हणजे दैवत आहे ते माझ्यासाठी, त्यामुळे त्यांची कीर्तनं रोज ऐकणं. आणि दुसरा म्हणजे हरेबुवा आहेत, रोहिणीताई आहेत. पण कीर्तन सूर्य ज्यांना म्हटलं जातं ते आदरणीय ढोले बुवा आणि दत्तदास बुवा गाव, या दोघांची कीर्तनं समोर बसून ऐकायला नाही मिळाली, पण रेकॉर्डिंग मधून. आणि ढोले बुवांची मात्र 1.5 वर्ष मी त्यांच्याकडे जात होते, त्याच्यातून त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळालं मला. तुला युवती कीर्तनकार पुरस्कार पण मिळालेला आहे आणि तो म्हणजे त्याची स्पर्धा वगैरे होती आणि त्याच्यातून तुला हे मिळालं. काय स्पर्धा? युवती कीर्तनकार पुरस्कार, पुरस्कारासाठी कीर्तन असं हा समीकरणच नाहीये की बाकीच्या क्षेत्रांमध्ये जसं चालतं तसं इथं नाही. 2 प्रसंग असे झाले की पुण्यामध्ये जी हरिकीर्तनोत्तेजक सभा आहे त्यांच्याकडनं कीर्तन स्पर्धा घेतल्या जातात. हेतू एवढाच की नवीन मुलाने पुढे येऊन कीर्तन करावं. आणि त्या स्पर्धेला मी पहिल्यांदा गेले की जाऊया आपण, काय स्पर्धा तरी काय होतात, कीर्तनाच्या स्पर्धा होतात म्हणजे काय होतं. कारण मुळात पुन्हा कीर्तन हा स्पर्धेचा विषय नाही, तो भक्तीचा विषय आहे. काय होतात स्पर्धा बघायला जाऊया. आणि म्हणून मी भाग घेतला. मला ते चरित्र येत होतं, जी ठराविक 2-3 चरित्र येत होती, त्यापैकी मी एक चरित्र बसवून आख्यान म्हणजे ते कीर्तन सादरीकरण केलं. ही केवढी गोष्ट आहे? 12वीतली. आणि सादर केल्यानंतर कीर्तन त्या लोकांनी मला सांगितलं की हे बघ तुला 3 दिवसांनी परत यावं लागेल. पुण्यात स्पर्धा झाली, 4 दिवस स्पर्धा चालू होत्या, म्हणजे रोज किमान 7-8 जणांची कीर्तनं, तर एवढे 1-1 तास वेळ होतात. त्यामुळे जवळपास 50 जण सहज होती त्या स्पर्धेला. त्यामुळे तुला 3 दिवसांनी परत यावं लागेल, काही रिझल्ट असेल त्यासाठी म्हणून. मी त्यांना म्हटलं मला काय, मी रत्नागिरीतून आले, मला काय 3 दिवस थांबणं शक्य नाही, मी घरी परत आले. म्हटलं की काय होईल ते होईल, काय नंबरसाठी वगैरे नाही. आणि त्याचा 3 दिवसांनी फोन आला की ताई तुमचा प्रथम क्रमांक आहे, तुम्हाला काही झालं तरी यावंच लागेल. म्हणून शेवटी आम्ही 3ऱ्या रात्री आई बाबांनी तिकीट काढून आम्ही परत रात्री गेलो, कारण ते म्हणाले की प्रथम क्रमांक आहे म्हणून तुम्हाला यायला लागेल, नाहीतर आम्ही तुला म्हटलं नसतं की ये म्हणून. तर ही कीर्तनाची स्पर्धा पहिली झाली, त्याच्यात प्रथम क्रमांक आला. आणि त्यानंतर 2 वर्षांनी जेव्हा आपलं कट्यारचे प्रयोग सुरू होते, तर त्यावेळेला मला त्यांचा पहिला फोन आला की या वर्षीचा युवती कीर्तनकार पुरस्कार, म्हणजे साधारण त्या वयात जी कोणी चांगली कीर्तनं करायला लागलेली मुलं आहेत त्यांना उत्तेजन म्हणून, एक प्रोत्साहन म्हणून तो पुरस्कार देतात. तर त्या वर्षी तो पुरस्कार तुला द्यायचं ठरवलेला आहे, पण नियम एवढा होता की तुला यावं लागेल आणि कीर्तन करावं लागेल, तरच तो पुरस्कार दिला जाईल. आणि प्रसंग असा झाला की कट्याचा प्रयोग होता आमचा त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी निवास काका सगळ्यांना माहिती आहे, त्यांना मी एकदा विनवणी केली की म्हणलं काका असा पुरस्कार आहे, मला जायलाच हवं. म्हणजे
त्यानं मी फोन केला आणि कारण नाटक 6 महिने बसलं होतं आणि त्यामुळं मला इलाज नव्हता. तो पुरस्कार मला त्या वर्षी सोडायला लागला आणि स्वाभाविक मन आहे ते वाईट वाटणार की अरे एवढा आपल्याला मोठी संधी आली आणि आपण ती सोडली. पण दुसरं कीर्तनावरची श्रद्धा आहे. लगेच दुसऱ्या मनाने सांगितलं की तू पुरस्कारासाठी कीर्तन करतच नाहीयेस आणि करणारही नाहीयेस. त्यामुळं म्हणतात ना जे नशिबात असेल ते तुमच्यापर्यंत कसंही पोचतं. हा विषय झाला, संपला, ठीक आहे, झाला. आपले पुढे कीर्तन सुरू झाले, नाट्याचे प्रयोग सुरू झाले. पुन्हा 2 वर्षांनी, माझं लग्नाचं पहिलंच वर्ष होतं, पुन्हा 2 वर्षांनी त्यांचा फोन आला की आता तरी तू येऊ शकशील का, आता तरी नाही म्हणू नकोस. आणि तेव्हा मग म्हटलं ठीक आहे की आता म्हणजे भगवंताने दुसऱ्यांना तुम्हाला संधी दिलं नाही आणि मी काही स्वतःहून मागितलंच नव्हतं, बस कीर्तने करायचे. त्यामुळे त्यांनी तो दुसऱ्यांदा मला परत बोलावलं आणि कीर्तन झालं आणि तो पुरस्कार देतात. सगळे आजही तो पुरस्कार चालू आहे. एक प्रोत्साहनपर म्हणून आहे. पुरस्कार म्हणजे असं तुम्ही मोठं समजू नका, फक्त एक काय म्हणायचं, एक पुढे ही प्रथा चालू राहावी यासाठी मुलांना प्रोत्साहन म्हणून तो पुरस्कार दिला जातो. आणि विविध संगीत नाटकातूनही तू कामं केलेली आहेत. आता कट्याचं वेगळं मला आठवत आहे, उमाचं काम तुझं, अजून वेगवेगळ्या नाटकातून कामं केली आहेत. कुठच्या नाटकातून? 11वीतच कीर्तनाला नाट्य करायला, अभिनय नाट्य करायला सुरुवात झाली. आणि असाच प्रसंग, आनंद प्रभू देसाई सर संगीतातले जाणकार, त्यांनी सगळेजण मत्स्यगंधासाठी प्रमुख भूमिकेसाठी निवडत शोधत होते. तर कोण कोण म्हणता म्हणता माझ्या 5 परीक्षा झाल्या होत्या. 6वी विशारदच्या मी परीक्षेला आले होते. तर सगळ्यांनी म्हणजे त्यावेळी सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की तुम्ही तर सायलीला विचारून बघा की ती करेल का. खरं तर 11वीच्या वयात ती भूमिका खूप कठीण आहे. सत्यवतीची भूमिका आहे, कारण त्याचे 3 शेड्स आहेत, आधी लहान, मग मध्यमवयीन म्हणजे आणि मग एकदम याचे. पहिल्या 2चा प्रॉब्लेम नव्हता, तिसऱ्याचा प्रॉब्लेम होता. पण नितीन जोशी आणि सगळ्या बरोडेकर मंडळींनी करून घेतलं आणि मनोहर काका अनेक म्हणजे सगळ्या दिग्दर्शकांनी त्याच्यावर मेहनत करून पहिलं पुस्तकगंध झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 12वी होती, त्यामुळं हौस भरपूर होती. पण नको, आता 12वी आहे या दृष्टीनं सौभद्रामध्ये एक छोटीशी भूमिका केली, नटी सूत्रधाराची. त्यानंतर प्रीती संगम, एकचकाला, स्वरसम्राज्ञी आणि कट्यार अशी थोड्या भूमिका केल्या. पण नंतर नाटकातला कल कमी व्हायला लागला, कीर्तनातला वाढायला लागला. ज्या भूमिका केल्या त्यातली तुझी आवडती किंवा करायला आवडलेली सत्यवती. आणि करायला कुठची एखादी आवडेल अशी असं काही? आता संगीत नाटकात नाही करायचं, आता कीर्तन करायचं. म्हणजे सूर मिळाला ना, सगळ्या हौस माझ्या संगीत नाटकातल्या आता पूर्ण होतोय कीर्तनात. मी रुक्मिणी होऊन गाणं म्हणेन ना की नाट्यात कशाला उभं राहू. कीर्तन अलंकार झालेली असतो. कीर्तन अलंकार झाल्याबद्दल आपण एक अभिनंदन वगैरे टाळला होतो. आणि तो एक प्रवास कसा असतो म्हणजे आता मगाशी आम्ही काय विषयाबद्दलही आम्हाला आता माहिती कळली. आता कीर्तन अलंकार त्याच्याबद्दल एक थोडं सांगितलं. सगळ्या ह्या गोष्टी सायमल्टेनियसली सुरू झाल्या हे मी सांगू इच्छिते. तर प्रसंग असा की 11वीत कीर्तन सुरुवात झाल्यावर FYला असताना महेश कानेबुवा त्यांचं वर्ग सुरू केला रत्नागिरीमध्ये. की मुलांना दूरस्थ अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो की ते महिन्यातून एकदा किंवा 2दा यायचे आणि तो अभ्यासक्रम शिकवायचे. त्यानुसार तिथले 3 वर्ष ज्याला कीर्तन विशारदची पदवी आहे ते, आणि त्यानंतर 2 वर्ष हळूहळू विद्यार्थी कमी झाले. अर्थात हा विषयच असा आहे की इथे शेवटपर्यंत जाणारे कमी आहेत. त्यानुसार विशारदला आम्ही जवळपास 10 जण होतो. पण हळूहळू अलंकारला ती संख्या 2, 3 अशी झाली. आणि मग बुवा म्हणाले की मी चिपळूणला घेतो, तुम्ही 2-3 जण आहात, तुम्ही चिपळूणला या. म्हणून पुढची 2 वर्ष मी चिपळूणला जाऊन केली. आणि 5 वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यानंतर ती परीक्षा म्हणजे
6 वार्षिक या परीक्षा होतातच, पण ती मोठी परीक्षा होते जिथं अर्थात पहिलं कसं सादरीकरण कीर्तनाचं, त्यानुसार कीर्तनाला सगळ्यांना बोलावलं. एका मंदिरामध्ये परीक्षा झाली, अनेक कीर्तनकारांना बोलावलं गेलं. स्वतः बुवांनी ती म्हणजे आधी सादरीकरण करायचं आणि मग प्रश्न, म्हणजे प्रश्न कुठल्याही स्वरूपाचे, तो असा अभ्यासक्रम करून कीर्तनाला झालं 5 वर्षात. आणि आतापर्यंत तू म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कीर्तन केले, जवळपास 350 पेक्षा जास्त. कुठे कुठे आतापर्यंत तुझे कीर्तन झाले आणि तो कसा अनुभव होता वेगवेगळ्या ठिकाणी करतात? प्रत्येक कीर्तन वेगवेगळा हा प्रयोग आहे. झाला तर झाला, फसला तर फसला. यानुसार पहिलं बाहेर झालेलं कीर्तन म्हणजे गुजरातमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं कार्तिक एकादशीचंच कीर्तन झालं होतं. आणि प्रश्न असा होता की सगळी मंडळी गुजराती असतील तर, कारण बाहेर पडायचा अनुभवच नव्हता. म्हणजे रत्नागिरीच्या बाहेर, जिल्ह्याभराच्या बाहेर जाऊन कीर्तन करणं म्हणजे मला असं समजत होती की सगळीच ते गुजरातीच माणसं आहेत आणि आपल्याला गुजराती समोर कीर्तन करायचंय. पण तिथं गेल्यावर सगळी आपली मंडळी होती, त्यामुळे ते झालं. त्यानंतर दुसरा प्रसंग असा आला, एकातून एक कीर्तन मिळत गेली. असं काही जाहिरात बोर्ड करून कीर्तन होत नाही, ती मौखिक जाहिरातच तुमची मोठी होते. त्यानुसार दुसऱ्यांदा कीर्तन झाली. मला सज्जनगड समर्थ सेवा मंडळाकडून भरपूर कीर्तनांच्या संधी आल्या. त्याप्रमाणे कर्वे बुवांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू पनवेलला कीर्तनाला, मी छोटा प्रवास सांगते की कुठून कुठे मनुष्याला संधी मिळते. तर त्यांनी सांगितलं की तू पनवेलला कीर्तनाला ये. मी त्यांना म्हटलो तिथं 15 कीर्तनकार आधीच आहेत, तुम्ही मला का बोलावताय कीर्तनाला? तर त्यांनी एवढंच सांगितलं की मी तुला बोलावतोय ना, तू ये. त्यामागे माझा काहीतरी विचार आहे आणि मी गुरु आज्ञाप्रमाणे या हेतून मी कीर्तन करायला गेले पनवेलला. 3 दिवस ज्ञानेश्वर संजीवन समाधीची कीर्तन होती. आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की ह्यांनी मला का बोलावलं मी इथं. तिथे हा समर्थ सेवा मंडळाचा दौरा होता, प्रचार दौरा, पादुकांचा दौरा होता सज्जनगडचा. आणि त्या कीर्तनाला मकरंद रामदास, अनेक तिथले जे गडावरचे अधिकारी मंडळी, ती सगळी मंडळी समोर येऊन बसली कीर्तनाला. आणि मग लक्षात आलं की ह्यांनी का बोलावलं नाही मला. तर ह्या सगळ्या लोकांनी माझं कीर्तन ऐकावं ही बुवांची इच्छा होती. आणि त्यातून राजाभाऊ कुलकर्णी नावाचे गडावरचे एक अधिकारी आहेत, त्यांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला संधी दिली. प्रथमतः त्यांनी मला समर्थ सदनमध्ये जायला दिलं, साताऱ्यामध्ये. तिकडनंच एका ठिकाणी हैदराबादला त्यांची समर्थ सेवा मंडळाची एक शाखा आहे, तिथून मला हैदराबादला जायला मिळालं, म्हणजे आंध्र प्रदेशाला. तिथूनच त्या लोकांनी कीर्तन ऐकून मला अहमदनगरला कीर्तनाला बोलावलं नाही. आणि सेवा मंडळाचा दौरा गेल्या वर्षी गोव्याला होता, आत्ताच तो चालू आहे तिथं. तर त्या गोव्याला असताना 4 दिवस माझी कीर्तनं झाली दासबोध पारायणाची. आणि तिथे 4 दिवस झाल्यावर मला लगेच नवरात्रात 12 दिवस कीर्तन करायला मिळाले. आणि यावर्षी पण ती ठरतील असं आहे. म्हणजे एकातून दुसरं कीर्तन तुम्हाला मिळत जातं, भगवंताची कृपा, फक्त काही नाही. त्यातलं एखादं लक्षात राहिलेलं असं बायोग्राफी कीर्तन आपल्या लक्षात राहिलेला किंवा विशेष असा एखादा? खूप आहे. प्रत्येक कीर्तनात वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळतात आणि आनंद आहे. म्हणजे मला शब्द नाही दुसरे खरं तर. पण एक प्रसंग जो मला अतिशय मनात आयुष्यभर राहील तो म्हणजे नाशिकला मोठं कीर्तन संमेलन झालं. आणि त्या कीर्तन संमेलनामध्ये आदरणीय ढोले बुवांचं आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं, श्री गुरुवाणी नावाचं. म्हणजे त्यांनी पूर्वरंगाचे काही श्लोक सांगितले होते आणि मी ते लिहिले होते. म्हणजे त्यांचा परत नियम होता जो भगवान गणपतींनी व्यासांना जे सांगितलं, आधी अर्थ कळला पाहिजे मग पुढे लिहायचं. या ह्याने त्यांनी जवळपास 52 संस्कृत श्लोक त्यांनी मला 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगितले, ते मी लिहिले. आणि त्यासाठी मी चांगला मुहूर्त बघत होतो की हे पुस्तक कुठे प्रकाशित
प्रकाशित करायचं. आणि त्यासाठी आम्ही नाशिकचं कीर्तन संमेलन काळाराम मंदिरामध्ये झालं. तर तो छान एकूण परिसर चांगला होता, ठिकाण प्रसंग चांगला होता, तर तिथे करायचं ठरलं. आणि त्या संमेलनामध्ये माझं कीर्तन ठरलेलं नव्हतं खरं तर. मी फक्त प्रकाशन करायचं एक त्याच्यासाठी एक आम्ही आणि कीर्तनकार संमेलन काय होतं हे बघायला मी गेले होते. आणि 2 दिवस आधी फोन आला की एक दुसऱ्या गाण्यांचं कीर्तन होतं, त्यांना शक्य नाहीये तर बदली कीर्तन तू करशील का. म्हटलं की भगवंताने दिलेली संधी आहे, दुसरं काही नाही. आणि त्या कीर्तनाला शंकराचार्य उपस्थित होते. शंकराचार्य, ढोलेबुवा आणि जवळपास 200-250 पेक्षा जास्त कीर्तनकार. म्हणजे एक कीर्तनकार 100च्या बरोबर, म्हणजे 200 कीर्तनकार म्हणजे मोठी परीक्षा होती. आणि ते कीर्तन बरोबर चांगलं झालं. गुरु साथीला बसले होते, कर्वेबुवा साथीला बसले होते. त्यामुळं समोर भगवंत राम, शंकराचार्य, ढोलेबुवा, कर्वेबुवा आणि 200 कीर्तनकार. आणि कीर्तन झाल्यानंतर अक्षरशः खूप रडायला येत होतं की आपल्याला या सगळ्यांसमोर कीर्तन करायला मिळालं. आणि आचार्यांनी खाली बोलावलं नाही मला. कीर्तन संपल्यानंतर आचार्यांनी खाली बोलावलं नाही आणि त्या दोघांनी मिळून मला चाफ्याची फुलं अशी हातात दिलेली की माझ्यासाठी हे बक्षीस आहे, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे, बक्षीस, बाकी काय. हा एक प्रसंग अगदी म्हणजे विसरू शकत नाही की शंकराचार्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर एक दुसरा प्रसंग सांगते. आत्ताच रामनवमी की रामकथा मी पहिल्यांदा सांगितली. आणि किती छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्या सहज त्या सुटतात आपल्या नजरेतून, पण त्या दिवशी मला ती गोष्ट खूप जाणवली की शबरीचं आख्यान मी सांगितलं. आणि शबरीचं आख्यान सांगितल्यानंतर आपले भाव असतो सांगताना की आपण त्याच्यात पुढे पुढे गुंतलेलो असतो. आणि ती कथा संपल्यावर सहजपणे आपण भगवंताला नमस्कार करतो, त्याप्रमाणे मी नमस्कार केला. आणि ते झाल्यानंतर एक आजीबाई माझ्याकडे चालत आल्या, अगदी साध्या नऊवारी असलेल्या. माझ्याकडे आजही तो व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. त्या चालत आल्या, डोक्यावरनं हात फिरवलं नाही, हातात पेढा दिला नाही आणि 50 रुपयाची नोट दिली नाही माझ्या हातामध्ये. आणि म्हणाले, बाळा आज तू जे काही सांगितलं खरंच म्हणाले, आम्हाला वाटतं की शबरी असती तर, म्हणजे मला असं वाटलं की शबरी असती तर ती अशी असती. इतक्या त्या प्रेमाने मला भेटायला आल्या की असे असे खूप प्रसंग. म्हणजे कीर्तन संपल्यानंतर अहंकार नाही, गर्व नाही, कुठेही त्याच्यामध्ये स्वार्थ अभिमान नाही, पण ही संपल्यानंतर जे लोकांच्या डोळ्यात पाणी असतं किंवा तो भाव असतो तो माझ्यासाठी अविस्मरणीय कायम राहील. अर्थात ते तुझं कर्तृत्व आणि क्रेडिट आहे, त्याच्यामुळे लोक त्या जेव्हा गुंततात त्याच्यामध्ये तेवढ्या भावनिक, तेव्हाच ही माणसं अशी होऊ शकतात. मी म्हणते ते लोकांची श्रद्धा आहे. म्हणजे कीर्तन काय लोकां, म्हणजे एखादा प्रसंग सांगताना हळूहळू मला कळत जातं की मी त्या प्रसंगात नाहीच आहे, ती लोक त्या प्रसंगात आहेत आणि ती मला तिथे घेऊन जात आहेत. असं झालं की मग ते कळत नाही आपण कुठे कीर्तन करतोय आणि काय चाललंय. आता सध्या नवीन कीर्तन शिकण्याचं प्रमाण खूप कमी झालंय, पण काही चालू आहे, कारण नवीन नवीन काही यायला नाही. असं जे शिकणार असतील त्यांना काय सल्ला देशील किंवा काय त्याने काय केलं पाहिजे महत्वाचं? कारण कीर्तन हा विषय काही सोपा नाहीये, म्हणजे प्रचंड कष्टाचाच विषय आहे खरं तर. खरं तर एवढं मी सांगण्याएवढी मोठी नक्कीच नाही, पण मला आदरणीय आपल्याकडे ते शब्द इथं मला आठवत आहेत. त्यांनी एका समारंभामध्ये सांगितलं की आजच्या काळात डॉक्टर भरपूर होतील, ते डॉक्टर झाले तर कमी पडले तर ते अन्य देशातून मागवता येतील, सायंटिस्ट कमी पडले तर अन्य देशातून मागवता येतील, पण कीर्तनकार कमी पडले तर ते बाहेरच्या देशातून मागवता येणार नाहीत. त्यामुळं आणि आजकालचा काळ असा नाहीये की पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की मिळत नसेल भीक तर कीर्तन तरी शिक, पण आता असा काळ नाहीये. आता म्हणजे माझ्या बरोबरीनं जे नवीन मुलं जी कीर्तन करतायत ती सगळी खूप चांगली शिकलेली आहेत, म्हणजे CA आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत,
आणि कीर्तन करतायत. म्हणजे कीर्तनाकडे बघायचा ह्या मुलांचा दृष्टिकोन आता बदलतो, म्हणजे त्यात काही शंका नाही. फक्त हे व्रत असं आहे की ते घेतला वसा टाकू नको, याप्रमाणे सुरुवात करायची तर गाणं शिकण्यापासून सुरुवात करायला हवी. कारण बाकी तुमचा संग्रह, वाचन संग्रह, हळूहळू तुमची साधना ही हळूहळू अनुभवातून वाढत जाईल. पण गाणं जर लहानपणापासून शिकता आलं तर लगेच कीर्तनाचा हा बदलतो. कारण पहिलं गाणं येतं ना समोर कीर्तनात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायन हे अध्यात्माच्या सगळ्यात जवळ जाणारी पहिली गोष्ट आहे. सगळ्या मोठ्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी सांगितलंय. त्यामुळे पहिलं गायन शिकलं पाहिजे, शास्त्रीय संगीत, आणि त्यातही. आणि मग काय पुढे वाचन हा अविभाज्य गोष्ट आहे. आणि हळूहळू, म्हणजे अजून तेवढी माझी देखील योग्यता नाही, पण हळूहळू ती कला न राहता ती भक्ती झाली पाहिजे, कीर्तन भक्ती झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवे. जो म्हणजे माझाही स्वतःचा अजून सुरू आहे. भविष्यात करण्याचा काही संकल्प किंवा असं करायचंय? भविष्यात घेतला वसा टाकू नको, उचलू नको, मात्र नको, घेतला वसा टाकू नको, त्याप्रमाणे हे अखंड चालू राहावं. हा नंदादीप आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शकेल, हे जे नामदेवांनी सांगितलं तेवढंच, की आपल्यामुळे 4 मुलं सुधारणार असतील, तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागणार असेल तर फक्त करत राहायचं. म्हणजे स्वतःला बदलायचं. आधी मुळात कीर्तन ही स्वतःला बदलायची गोष्ट आहे, ती लोकांना नंतर बदलण्याची गोष्ट आहे. त्यामुळं भविष्यात एवढंच की स्वतः जे काय म्हणतात आध्यात्मिक ज्या पायऱ्या सांगितल्या जातात त्याच्या शेवटपर्यंत स्वतः प्रवास करायचा. आणि त्यामुळे लोकांचा प्रवास होत राहील. पण मला असं वाटतं की कीर्तन ही स्वतःला बदलवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांपर्यंत न जाता ती स्वतःच बदल घडू दे, मग लोकांचे. तुझा आतापर्यंत जो सगळा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुझे आई बाबा यांचं मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे आता. आणि आता तो कोण आमच्या शेजारी थांबले तर त्या कुटुंबियांचंही तुला मोठी साथ आदित्य नाही येते, म्हणजे ते बघत असणार दोन्ही कुटुंबांचं सांगते. आई वडिलांचा मोठा आणि भावाचं माझ्या मोठं योगदान असं म्हणते. तो खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर आहे आणि मुक्ताबाईला घडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं वाचन खूप आहे, त्याच्यामुळे वाचनाची आवड जास्त लागली. त्यामुळे दादा आणि थोडंसं मागे जाऊन सांगते की माझे सगळे कुटुंबीय म्हणजे मुळे परिवार तर आहेत, पण माझ्या पाटणकर म्हणजे आजीचा जो परिवार आहे, म्हणजे आईच्या आजोळचा जो परिवार आहे, आईच्या माहेरचा, तिथे माझे आजोबा त्यांना वक्तृत्वाची खूप आवड होती. म्हणजे ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, पाटणकर मास्तर म्हणूनच प्रसिद्ध होते. त्याप्रमाणे वक्तृत्वाचा झरा आहे तो तिकडनं सुरू झालेला आहे. आणि माझी सगळी भावंड कोणीतरी शिक्षक आहे, बरेचसे सगळे शिक्षकी पेशात आहेत आणि ते वक्तृत्व, निवेदन, गायन या क्षेत्रात माझी सगळी भावंड काम करतायत आईकडची. त्यामुळे ते अपसुक आईकडे आले. आईला वाचनाची आवड आहे, वडिलांना माझ्या चांगली संगीत नाटकाचा हा बाबांचा आहे. आणि सगळ्यात आई बाबांची विशेष गोष्ट मला वाटली की 10वी पर्यंत म्हणजे माझं शालेय शिक्षण सुद्धा उत्तम रीतीनं चालू आहे. म्हणजे त्याच्यात कुठं ड्रॉप लागलाय, मार्क कमी पडले तसं नाही. तर 9वीत असताना बाबा माझे गणित विज्ञानचे शिक्षक होते. साधारणपणे असं असतं की गणित विज्ञान म्हणजे सायन्सकडे जावं. त्यानुसार मला बाबा अनेकदा म्हणत होते की तुला असं 95%, 90%, 95% मार्क मिळतात तर तू सायन्स घे. हा पहिला साधारण सगळीकडे असतो, पण बर्डन नव्हतं. म्हणजे त्यांनी काही सक्ती केली नव्हती. पण मी बाबांना पहिल्या याच्यात सांगितलं, बाबा मला गणित सायन्सची आवड नाही, मला ते जमतही नाही. म्हणजे जाम फक्त मला सायन्सचा पेपर आला की रडते मी अक्षरशः. त्यामुळे मला सायन्स क्लास नको, मी आर्ट्स घेणार. पण आर्ट्स मधली जी उच्च पदवी असेल ती मी घ्यायचा प्रयत्न करेन. त्यानुसार
त्यांना इच्छा होती की मी मेडिकलला जावं आणि डॉक्टर व्हावं. अजून मी त्यांना शब्द दिला आहे अजून तरी की डॉक्टर मागे लागेल एवढं नक्की. कुठल्या क्षेत्रात ते तुम्हाला मागे डॉक्टर लागल्याची कारण आहे. त्यानुसार त्यांनी पुढे पुढे सतत माझ्या पाठीशी राहिले आणि त्याचा आता पुढचा भाग म्हणजे सुरू झाला ते म्हणजे लग्नानंतर. अर्थात ते सुद्धा वरती ठरवलेलं असतं त्याप्रमाणे. अर्थात माझ्या यजमान म्हणजे कैलास दामले, ते घर सुद्धा मला असंच मिळालंय. आपण सगळेजण परिचित आहात की आपल्या प्रवाहाला म्हणजे आपण असं समजूया की मी झरा आहे आणि हळूहळू ती नदीला जाऊन मिळते. त्याप्रमाणे सगळ्या दामले कुटुंबियांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि आज ती सगळी मंडळी आलेत माझ्यासाठी. त्यानंतर माझे सासरे उत्तम पेटीवादक आहेत, शिक्षक आहेत. म्हणजे पुन्हा जे माझ्या आईकडे होतं म्हणजे जे माझ्या माहेरी होतं तेच मला सगळं सासरी मिळालंय की एकूण शिक्षकाची बॅकग्राऊंड म्हणजे शिक्षक घर. सासूबाई आमच्या आरोग्य सेविका म्हणून उच्च पदावरनं रिटायर झाले. त्यामुळं संस्कार घरामध्ये आहेतच. म्हणजे मी खूप शिकले सासरी जाऊन असं म्हणेन की जे काही बारीक सारीक चुका असतात त्या सगळ्या सासरी आणि प्रेमाने त्या दुरुस्त झाल्या असं नाही. त्यानुसार सासूबाईंना सुद्धा चांगलं वाचायची ऐकायची आवड आहे किंवा मी एखादी गोष्ट कौतुकानं दाखवायला गेले तर त्या आवर्जून बघतात. आणि यजमानांबद्दल काय बोलावं, ते कॉलेजमध्येच भेट झालेली आहे. अभ्यास करता करता हे पण गुण जुळले. त्यामुळे ते उत्तम पक्वाद वादक आहेत, पक्वाद विशारद आहेत, नाटकामध्ये उत्तम काम करतात. त्यामुळं काय स्वरतालाची जोडी जुळली आता भरते. त्यामुळे त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे या सगळ्याला. त्याच्यामुळे तुझं हे सगळं आजपर्यंत हे आहे. त्याच्यामुळे आपण एकदा मुळे कुटुंब आणि दामले कुटुंब ह्याच्यासाठी पण एकदा काळ होतं. कारण शेवटी माणसाची घडण्यात पण कुटुंबियांचं योगदान सगळ्यात मोठं असतं. त्याच्यामुळेच माणूस पुढे जाऊ शकतो खऱ्या अर्थानं. आपण शेवटाकडे येऊया. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर. कीर्तनाच्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत तू 3-4 वर्षाची असताना जे गाणं पहिल्यांदा म्हटलं होतं ते समारोपाच्या अगोदर कीर्तनाच्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, रामदासी आहे, नारदी आहे, तर त्याच्यातला थोडासा फरक सांगशील का? फरक आधी मुळात कीर्तन हे सांगते मी की कीर्तनामध्ये म्हणजे पद्धतीमध्ये फरक आहे. हल्ली आता ते जे काही वाद होतात बरेच की वारकरी कीर्तनकार, रामदासी कीर्तनकार, नारदी कीर्तनकार, तसं काही नाही. सगळा प्रवाह शेवटी कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला जायचंय भगवंतापर्यंत. फक्त प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगळी आहे. नारदी कीर्तन आणि रामदासी कीर्तनामध्ये फार फरक नाहीये. फक्त जो नमनाचा भाग आहे त्या नमनाच्या भागामध्ये थोडासा फरक येतो की साधारणपणे रामा म्हणजे आपण इथे जर जय जय राम कृष्ण हरीने नमनाची सुरुवात करतोय तर रामदासी कीर्तनामध्ये रामा हो जय रामा या पदाने सुरुवात होते किंवा जे सद्गुरु पद म्हटलं जातं ते नारदी कीर्तनामध्ये वेगवेगळे. थोडक्यात फॉर्मॅट तोच आहे, फक्त प्रत्येक जण आपापलं जे दैवत आहे त्या दैवताला आधी नमन आहे ना, कारण ते मंगलाचरण आहे. त्यामुळं रामदास माऊली म्हणतात आणि बरेचदा रामदासांचा समय समर्थांचा अभंग निरूपणासाठी घेतला जातो. पण असा नियम नाहीये, कुठल्याही तुम्ही संतांचा अभंग घेऊ शकता. वारकरी कीर्तनामधला फरक आहे की वारकरीमध्ये सगळेच जण उभे राहतात ते कीर्तन करतात आणि नारदी कीर्तनामध्ये सांगितला तोच फॉर्मॅट, फक्त जय जय राम कृष्ण हरी सद्गुरु पदामध्ये तुमचे जे सद्गुरु आहेत त्यांचं त्यांना बंद आणि मग पुढे पूर्वरंग असं सुरू होतं. आणखीन एक प्रश्न होता. कीर्तनाचा मूळ उद्देश जो आहे तो अध्यात्माचा प्रसार किंवा भक्ती मार्गाचा प्रसार किंवा धर्माचा प्रसार असा आहे. पण तुला असं कुठे समाज प्रबोधनपर दुसऱ्या विषयांवरती कीर्तन करायची वेळ आली का? किंवा तुझा पुढे प्रयत्न राहील का? खरं तर बदलत्या काळानुसार कल थोडा बदलला पाहिजे, जो सामाजिककडे जायला पाहिजे. पण माझा स्वभाव म्हणजे माझा पिंड लक्षात घेता किंवा स्वभाव लक्षात घेता
मला भक्ती चरित्र, पुराण चरित्र खूप आवडतात. त्यामुळं जाता जाता त्याचा प्रसार प्रचार झाला तर करायचा आहे. पण राष्ट्रीय कीर्तना म्हणजे तुम्ही जो म्हणता तो राष्ट्रीय कीर्तनाचा विषय तो त्याकडे अजून ओढा नाही एवढा, म्हणजे आवडतं, ऐकायला आवडतं. आपले बंची कीर्तन ऐकायला आवडतात किंवा अन्य राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तन ऐकायला आवडतात. पण ते करावं असं अजून वाटत नाही. याचं दुसरं कारण असं आहे की तो स्वभाव असावा लागतो. मला जी कीर्तनाची आख्यानं आवडतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भक्त संकटात पडलाय आणि भगवंत धावून आला, ह्यात जी करुणा मावली आहे ना, ह्याच्यात जो भाव आहे त्या भावापेक्षा मला आता दुसरं श्रेष्ठ वाटत नाही. अर्थात ते श्रेष्ठच आहे, ती काळाची गरज आहे, पण अजून मला भक्ती परत कीर्तन आवडतात करायला. आणखीन एक विचारते, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन परंपरा आहेत का? म्हणजे अशीच परंपरा आहे? भरपूर ठिकाणी आहे. महाराष्ट्र, आता मी गोव्याचं सांगितलं, आपल्यापेक्षा म्हणजे असं नाही महाराष्ट्रात उत्तमच होता, पण गोव्यामध्ये जी संगीत आणि कीर्तनाची प्रथा इतकी आहे, खूप शिकण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे. गावोगावी इतके सुंदर कलाकार आहेत, पेटीवादक आहेत, तबलावादक आहेत. त्यामुळं म्हणजे मी आता जास्त गोव्यात बघितलं त्यामुळे गोव्यात आहे. इंदोर पार्लर या भागामध्ये खूप मोठ्या प्रकारे महाराष्ट्रीय नारदीय कीर्तन चालतात. त्यानंतर भोपाळ प्रदेशामध्ये आहे, सगळीकडे आहे. जिथं जिथं भगवंत, मंदिर, संस्कृती, अध्यात्म आहे तिथे कीर्तन आहेच आहे. काही कोणाला विचारायचं समुद्र आहे भरपूर, म्हणजे परीक्षाचा अलंकार पर्यंत साधारण तुमचे 130-140 राग होतात साधारण, म्हणजे हे खूप बेसिक आहे. आणि एक पुस्तकाचं नाव सांगते, श्रुती विलास नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये सुमारे 4000 रागांची त्यांनी माहिती दिलेली आहे. सुमारे म्हणजे त्या पलीकडे समुद्र, म्हणजे मी म्हटलं ना की तुम्ही जितना गहराई में जाओगे उतना पाओगे, तसं आहे ते. पण एवढे तरी आहेत, कारण ही मंडळी इतकी मोठी आहेत ना संगीतामध्ये की त्यांनी एक स्वरात बदल करून, म्हणजे 12 स्वरच आहेत एकूण संगीतामध्ये बघितलं तर 12 स्वर आहेत, पण 12 स्वरांपासून त्यांनी काय निर्मिती केली आहे हे आपण, म्हणजे अजून सुद्धा कितीतरी राग निर्माण होऊ शकतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे समुद्र आहे, असं संख्या नाही सांगता येणार. त्यांनी सांगितलं ते म्हणते, आणि ते खरंच आहे. म्हणजे काय म्हणायचं, माझ्या प्रवासाला ते अतिशय योग्य गाणं आहे असं मी म्हणते. काय दिन गेले भजना कीर्तन शिकत असताना मला आठवत आहे की आमच्याकडे रामनवमीचं कीर्तन असतं, आणि आम्ही जनरली नवीन जे शिकत असतात त्यांना आम्ही दरवर्षी वेगवेगळं, एका गाण्याची कथा तर सारखीच असते, फक्त वेगवेगळ्या चान्स मिळावा, व्यासपीठ म्हणून. आणि मला आठवतं की बरेच वर्षापूर्वी, मला आता वर्षही नाही, त्याच्यामुळे तिसरं कीर्तन होतं माझं ते, असं मला आठवतंय की झालेलं आहे. एक पहिलं कीर्तन नवरात्रात, दुसरं कीर्तन त्याच्यानंतर एकादशीला, आणि तिसरं रामजन्म. तिसरं कीर्तन
आज आजची मुलांना चढकून द्यायची वाटते. हा पण आपण संपायला हवे. तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. सगळ्या मनातल्या इच्छा तुमच्या पूर्ण होत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये तू मगाशी म्हटलंच असं की माझा काही असा मोठा प्रवास नाहीये. पण गमत काय आहे, मी इथे गोळपेठाला वेगवेगळ्या अगदी नवीन नवीन झाला म्हणजे अगदी श्वेता केळकर आहे, अक्षय पिलटकर, हा तर अशा विषय काय ही कला आणि जे अगदी ज्येष्ठ आहेत अशा नाही आपण बोलावतो. पण काही गोष्टींचं कसं असतं की यांची प्रवास हा जो काही आहे कारण असंच तर कोणी घडत नाही. प्रश्नाची गाडी संघर्षाशिवाय काय होत नाही. मगाशी एक रविवारचं छोटं उदाहरण दिलंय. असे किती त्याग केल्याशिवाय ते काही माणूस घडत नाही. आणि आज 350 ते 3,500 होतील काही वर्षांनी. असं तुझा प्रवास चालू राहील आमच्यामध्ये. आणि तू मग म्हटलंस की तुझे बाई आपण त्यांच्या हस्ते तुझं सत्ता झालं तर एवढं सांगते, बाईंकडे मी गाणं म्हणायला म्हणजे त्यांचे दुसरं गायक आहेत त्यांच्याकडे तेव्हा सगळी वाद्य होती. तर आम्ही बरेचदा रात्री त्यांच्याकडे गाणं म्हणायला जायचो. आणि मी 4थीत होते, बरोबर 3री-4थीत. तर एक दिवस हे मला सोडून आले की रात्री गाणं म्हणूया आपण, बाईंकडे बसूया. म्हणजे आई वडील मला सोडून गेले की रात्रभर राहा, सकाळी माझ्याबरोबर शाळेत कर. आणि त्या रात्री मी इतका रडून गोंधळले, आई बाबा हवेत म्हणजे हवेत. त्यानंतर ते परत आले. शेवटी आम्ही रात्रभर राहिलो, म्हणजे तिथं गाणं झालं. आणि मग बाबा मला परत घेऊन रत्नागिरीत आले. त्यामुळं बाईंना हे लक्षात असेल कदाचित. सगळ्यांच्या प्रेमाची चाल आहे. मी पण काही आठवणी सांगितलं तरी चालेल. प्रवास चालू करते. काही आठवण सांगा. मी सुद्धा एक त्यांना भेट म्हणली आहे ना. रोज वाचतो ते काय कीर्तनकारांनी पुस्तकाशिवाय काय द्यावं म्हणून. महाराजांचं एक वाक्य आहे की हातून केलेलं निस्वार्थी काम आणि मुखानं घेतलेलं नाम कधी फुकट जात नाही. त्याप्रमाणे निस्वार्थी काम ते करतायत आणि राम दरबार त्यांच्याकडे आहेत. म्हणून मी त्यांना सद्गुरू म्हणते. त्या महाराजांचं पुस्तक प्रवचनांचं ते रोज वाचतच असतील, पण तरी सुद्धा एक माझी आठवण म्हणून मी त्यांना दिली. सगळ्यांना एक विनंती, आपण एक ग्रुप फोटो काढूया, त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा एकदा भेटू आपण वेगळ्या व्यक्तीबरोबर. सगळ्यांना एकदा फोटो